सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। भक्ती आणि सेवेचा अनोखा संगम मालेगावमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या 37 वर्षांची परंपरा जपत गुरुदेव भक्त मंडळ याही वर्षी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झालंय। अडथळे आले तरी भक्ती थांबत नाही, याचाच प्रत्यय यंदा आला असून गॅस सिलेंडरचा तुटवडा असतानाही चुलीवर महाप्रसाद बनवून भाविकांची भूक भागवण्यात आली आहे। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवानिमित्त लाखो भाविक अनवाणी पायी जात असतात। या पदयात्रींची सेवा करण्यासाठी गुरुदेव भक्त मंडळ गेल्या 37 वर्षांपासून अविरत कार्य करीत आहे। यंदा गॅस सिलेंडर उपलब्ध होण्यात अडचणी येत होत्या, मात्र मंडळाचा उत्साह कमी झाला नाही। पर्यायी व्यवस्था म्हणून चक्क रानात चुली मांडून पदयात्रींसाठी गरम आणि ताजा महाप्रसाद तयार करण्यात आला। मंडळ लोढा बोनिये कल्पेश छाजे आमच्या गुरुदेव भक्त मंडळाला 37 वर्ष झाले। हा आमचा भंडारा कंटिन्यू 37 वर्षापासून चालू आहे। या वर्षी आम्हाला गॅस टाकीचा एवढा तुटवडा होता का आम्हाला सिलेंडर भेटले नाही। आमचे जे गॅस एजन्सीवाले होते त्यांनी आम्हाला एवढं काही सहकार्य न करता, पण मालेगावकरांनी एवढे सहकार्य केले का आम्ही जे भट्टीवर स्वयंपाक बनवला एवढं हे केलं, त्याला सगळ्या मालेगावकरांनी आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार करतो, त्यांना धन्यवाद करतो। जय अंबे मात की जय। माझे नाव नीता प्रवीण सोनवणे आहे। मी गुरुदेव भक्त मंडळात जवळजवळ 3 वर्षापासून सेवा देते आहे आणि इथे रोजचे 1 लाख पब्लिक जेवण करून जात आहे आणि 35 वर्षे हा मंडळाला झालेले आहे आणि महिलाही उत्स्फूर्तपणे या सेवेचा आनंद घेताना देत आहे। 37 वर्षापासून गुरुदेव भक्त मंडळामार्फत हा उपक्रम चालू आहे अविरतपणे। करोनाचे 2 वर्ष वगळता कंटिन्यू हा उपक्रम सुरू आहे। जवळपास आत्तापर्यंत ह्या उपक्रमात 70,000 लोकांनी जेवणाचा लाभ घेतलेला आहे। विनामूल्य सेवा आहे। यावेळी गॅसची टंचाई असताना लाकूड व डिझेल भट्ट्यांवर आपण चुलीवरचा स्वयंपाक केलेला आहे आणि लोकांना महाप्रसादाचा लाभ दिलेला आहे। बुंदीसुद्धा चुलीवरचीच केलेली आहे। या कामी असंख्य लोकांची सेवा देतात, त्यांचे गुरुदेव भक्त मंडळातर्फे मनापासून धन्यवाद। भक्त कुठून येत आहे सर्व? भक्त जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, शिरपूर, खान्देश, नंदुरबार, सेंदवापासून लोक येतात इथे। आतापर्यंत किती अंदाज आहे? आतापर्यंत 65 ते 70 हजारच्या आसपास लोक येऊन गेलेले। 1 लाखाच्या आसपास। बुंदी 15 पोत्यांची बुंदी केलेली आहे। 15 पोत्यांची। किती दिवस चालणार आहे अजून? बस आज शेवटचा दिवस। या कार्याला मालेगावकरांनी नेहमीप्रमाणेच दातृत्वाचा हात देत मोठी साथ दिली आहे। या सोहळ्याचं आणखीन एक आकर्षण म्हणजे शिरपूर इथून आलेला भव्य रथ। मालेगाव शहरात या रथाचं आगमन होताच वातावरण भक्तिमय झालं होतं। मालेगावकरांनी या रथाचं भव्य हार घालून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केलं। ते उपसंपादक प्रवीण पवार, मी मालेगावहून बोलतो आहे की मालेगाव गावी श्रद्धास्थान असलेले शिरपूर येथील रथ मालेगावला त्याचं रथाचं आगमन झालेलं आहे आणि या रथाच्या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत आहेत। तर ते आपल्या भाविकांची पूर्णपणे या ठिकाणी श्रद्धास्थान असलेलं हा रथ या ठिकाणी आलेला आहे। प्रवीण पवार, सक्षम पोलीस टाइम, उपसंपादक। राहणार जुवर्डी, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव। आमच्या इथे सप्तशृंगी मातेचं मंदिर आहे, त्या निमित्ताने आम्ही सप्तशृंगी गडाला दर्शन द्यायला जातो। 1980 पासून गावातले कमीत कमी 400 परिवार आमच्या गावात 400 माणसं पदयात्राला निघालेले आहेत।
नमस्कार, जय माताजी. जय माता. मी गोटू अमन पाटील, जुवारडी तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. आईच्या सप्तशृंगी आम्हाला मानाचा रथ सप्तशृंगी कानादेश म्हणजे एक आपण खानदेश म्हणून ओळखला जाणारा त्याला आपण नाव कानादेश म्हणून ओळखलं जातं. 1986 पासून आम्ही त्यांची परंपरा चालवली आहे. तरी आपल्या गडावर आपल्याला परवानगी पण मिळत राहते. सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. सप्तशृंगी माता की जय. बोल अंबे जय. अजून घ्यायचं आहे का? अजून घ्यायचं आहे का? अजून घ्यायचं आहे का व्हिडिओ? जय माता दी. आपल्या महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तिपीठ वणीचा आई सप्तशृंगी मातेचा चैत्रोत्सव हा आपण संपूर्ण खानदेश आपण सगळेजण मिळून साजरा करीत असतो. गावोगावून भाविक पायी पदयात्रा करत वणीच्या गडावर जात असतात. तसाच आपला एक शिरकुरून येणारा मानाचा रथ भाविकांच्या गळ्यातला दाईत मानातला एक उत्साह, आनंद, श्रद्धा, भावनेचा भरून एक वातावरण निर्मित यात्रेचा करीत असतो. आणि सगळे मालेगावातील एकादशीला हा मानाचा रथ आजीबाबांनी सुरू केलेली परंपरा मानाचा रथ मालेगावात एकादशीला जेव्हा येतो आम्हाला असं भासत असतं की वणी गडावर आई भगवती आपल्या मालेगावात अवतरलेली असते. तर चैत्रोत्सवाचा सगळ्या भाविकांना आमच्या जय माता दी पदयात्रा समितीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय माता दी. किसन सूर्यवंशी, राहणार जुवाडी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. येथून आम्ही पायी गडावर येतो. हे आमचं 15वं वर्ष चालू आहे आणि आम्ही नेहमी गडावर येतो आणि सर्व सुविधा असतात इथं मालेगावमध्ये. आणि देवीचं महत्त्व एक असं आहे की जी मन्नत मानते ते होऊन जाते पूर्ण. किती दिवसापासून निघाले? आम्ही रामनवमीच्या नंतर निघालो आहे. आता 31 तारखेला पोहोचून जाऊ आम्ही. किती वर्षापासून येत आहे? मला 15 वर्ष झाले. 15 वर्षापासून येत आहे का? किती दिवस लागतं यायला? आम्हाला 4 दिवसात पोहोचतो आम्ही. अनुभव काय आहे देवीचा? दरवर्षी आम्हाला अनुभव चांगले येतात. सोयीसुविधा पण वाढले आहेत